येवला तालुक्यातील तळेगाव ते पाटोदा मुरमी या रस्त्याचं काम 3 वर्षापूर्वी मंजूर झालेलं आहे। त्या रस्त्याचं काम आता संबंधित ठेकेदारानं चालू केलेलं आहे। तरी हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। अक्षरशः या रस्त्यावर पूर्ण लाल कलरची खडी टाकलेली, मुरुम आणि लाल एकदम लाल काळा दगड कुठंच नाही। आणि काम इतकं निकृष्ट दर्जाचं आहे की सरळ हात जरी लावला याच्यावर लोलर वगैरे फिरून गेलेला आहे। तिकडून लांबून याच्यावर लोलर वगैरे सगळं फिरून गेलेलं आहे। अक्षरशः पायानं डांबर टाकून हे बघा, नुसता पाय लावला तरी सगळं खडी निघते। ही खडी पूर्ण लाल आहे, याच्यात असं काही नाही की निवडून हे जवळ आहे। हे बघा पूर्ण मुरुम प्लस अशी एकदम लाल खडी आहे। या खडीला किती दिवस हा रस्ता टिकला? आतापर्यंत 3 वर्षापासून लोक या रस्त्यानं जाताना किती ॲक्सिडेंट झाले, काय परिस्थितीत लोक रात्री निम्या रात्री 10-12 वाजता पेशंट घेऊन जायचं, कशा पद्धतीनं लोकांनी काढलेले। आता इकडून तिकडून रस्ता चालू झाला, लोकांना त्यात आनंद झाला, पण त्या आनंदात विरजण पडलं। ह्या अशा पद्धतीचं या ठेकेदारानं काम चालू केलेलं आहे। तुमचं काय मत आहे? जेव्हा रस्ता चालू झाला तेव्हा ही लाल खडी पूर्ण पसरायला चालू केली। त्यावेळेस आम्ही जे येवल्याचे अधिकारी अभियंता चव्हाण साहेब त्यांना पण इथं साईडवर बोलून त्यांना लाल खडी पूर्ण दाखवली। ते म्हणता ही लाल खडी आम्ही उचलायला लावू, पण प्रत्यक्षात ठेकेदारांनी कोणती लाल खडी उचलली नाही आणि ती पूर्ण दाबायचं काम चालू केलं आहे। आणि या रस्ता ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी एकदम खराब होता, आत्तापर्यंत खराब होता। आम्ही स्वतः या रस्त्याला 3 पेशंट असे रात्री 10-11 वाजता ॲम्ब्युलन्स बोलून त्याच्यात टाकून दिले, कारण इतके ॲक्सिडेंट पण होता। आणि आमची एवढीच इच्छा आहे की हा रोड पूर्ण व्यवस्थित व्हावा, इस्टिमेट पद्धतीनं व्हावा। ज्यावेळेस आम्ही तोंडी विचारणा केली तर त्यावेळेस ते म्हणायचे 2च लेअर आहे, BBM आणि कार्पेट। तर इस्टिमेट घेतल्यानंतर समजलं की BBM, कार्पेट आणि सिलकोट अशी 3 लेअर आहे याला। त्यांनी फक्त इस्टिमेट पद्धतीनं काम करावं। 2,48,00,000 रुपये रस्त्याला मंजुरी या, थोडी रक्कम नाही आहे। ही आमची जनतेची रक्कम आहे, आमचा पैसा आहे, आम्हाला चांगला रोड पाहिजे फक्त। आणि अक्षरशः पायानं धक्का लावला तरी सगळी खडी निघून जाते, नुसतं हात लावायचं काम आहे पूर्ण लाल। आणि हे पूर्ण असे लाल सगळा मुरुम टाईप एकदम बोगस काम चालू आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन जर ह्या रस्त्याचं काम व्यवस्थित करून आता हा झालेला रस्ता पूर्ण नाही उचलला तर आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती ब्रिक्स मानवाधिकारचे सर्व कार्यकर्ते एक आंदोलन करून आमरण उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला व्यवस्थित सांगून हा जो ठेकेदार आहे या ठेकेदारावर कारवाई जर नाही केली आणि हा रस्ता जर पूर्ण नाही उचलला तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत या रस्त्याचं काम होऊ देणार नाही। काहीही करावं लागलं तरी आम्ही त्या गोष्टीला तयार आहे। आणि यांचं फक्त येऊन जाऊन एकच, कोणी याच्यावर बोलायला गेलं का तुझ्यावर गुन्हा दाखल करू, सरकारी कामात अडथळा तुझ्या। अरे पण तू करतो काय बाबा, ही काय परिस्थिती? तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती।